मित्रांनो, सारखा पडणाऱ्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केले आहे त्यांना आपलं जे क्रॉप लॉस आहे ते रजिस्टर करायचं आहे, ज्यानुसार भरपाई आपल्याला मिळू शकते। त्यासाठी सुरुवातीला आपण फॉर्मर लॉग इन जे आहे ते करून घ्यायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जो क्रॉप लॉस आहे हा ऑप्शन जो आहे तिसरा हा निवडायचा आहे। त्यानंतर पहिला जो ऑप्शन आहे क्रॉप लॉस इंटिमेशन हा आपल्याला निवडायचा आहे। यासाठी आपल्याला एकदा आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा लागतो, तर तो आपण एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला सीजन निवडायचा आहे, तर आता हे खरीप सीजन सुरू आहे, 2024 साल निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्कीम निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि त्यानंतर आपलं राज्य जे आहे महाराष्ट्र हे आपल्याला इथून निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ऑप्शन येईल की आपण स्कीम जी आहे ही कुठून केली आहे, स्वतः केली आहे की CSC सेंटरवरून केली आहे। CSC सेंटर म्हणजे सेतू सेंटर वगैरून आपण केलेली असेल तर ते निवडायचं आहे आणि त्याच्याखाली जे आहे जर ॲप्लिकेशन नंबर तुमच्याजवळ असेल तर तो इथे टाकायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर नसेल तर मात्र मग आपल्याला सगळे डिटेल्स जे आहे इथे टाकायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला स्टेट टाकायचं आहे, आपलं ते महाराष्ट्र जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला तालुका, त्यानंतर आपलं गाव, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे आपल्याला द्यायच्या आहेत। ग्रामपंचायत सगळे डिटेल्स जे आहेत तिथे आपल्याला भरायचे आहेत। त्यानंतर जे आपलं क्रॉप आहे ते क्रॉप पण आपल्याला इथे निवडायचं आहे। ही सगळी डिटेल जर आपल्याला पॉलिसी नंबर माहीत नसेल तरच भरायची आहे आणि हे सगळं भरल्यानंतर आपल्याला जो पॉलिसी नंबर होता आपला तो येणार आहे। यामध्ये कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे। सगळं झालं तर आपण सगळं करू शकतो, पण नसेल झालं तर एक पर्टिक्युलर जो आहे सेक्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला कशामुळे नुकसान झालं हे निवडायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पूर म्हणजे फ्लूड ते पण आहे आणि जे एक्सेस रेनफॉल जो आहे म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त जर पाऊस झाला असेल तर एक्सेस रेनफॉल यामध्ये आपल्याला तो ऑप्शन निवडायचा आहे। त्याच्यानंतर तो कधी झाला आहे तर तारीख जी आहे ती आपल्याला ज्या दिवशी आपण ॲप्लिकेशन करणार आहोत त्याच दिवशीची निवडायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, कारण 72 तासाच्या आत आपल्याला विमा भरावा लागतो। त्याच्यानंतर आपलं जे क्रॉप होतं ते स्टँडिंग आहे का, तर हो स्टँडिंग आहे, म्हणजे उभं पिकाचा आपण विमा काढला आहे, त्याच्यामुळे ते एक लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर नुकसान किती % झालेलं आहे तर लक्षात ठेवा ते 60%च्या वरच आपल्याला इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आपलं लोकेशन घेतं, त्यासोबतच आपल्याला फोटो आणि व्हिडिओ टाकायचा जो आहे तो ऑप्शन जे आहे इथे मिळतोय, तर त्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत। फोटो आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक ID मिळेल, तो ID आपल्याला फ्युचरसाठी सांभाळून ठेवायचा आहे। धन्यवाद।